कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य आहे आणि हे ब्रीदवाक्य ज्यांनी जागलं, या ब्रीदवाक्याला जे जागले ते आयुक्त शेखर सिंग। त्यांची बदली झाली नुकतीच, मात्र त्यांचा जो कार्यकाळ होता तो प्रशासकीय राजवटीचा होता आणि या कार्यकाळात त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत राहिले। मात्र ते आता शहरात न जाताना त्यांच्याशी बातचीत करूया की कोणते असे निर्णय होते ज्या निर्णयामुळे शहराने त्यांना आठवणीत ठेवावं। खरं तर तुमची बदली झाली, मात्र शहरासोबतचं एक नातं जोडलं गेलेलं आहे। खूप महत्त्वाचे निर्णय तुमच्या कार्यकाळामध्ये झाले, त्यापैकी कोणते महत्त्वाचे निर्णय तुम्हाला वाटतात? गोविंद, आय थिंक बरंच काय अचीव्ह करू शकलो, काही गोष्टी प्लॅन करू शकलो कन्सेप्च्युलायझेशन स्टेजपर्यंत, पण तो आपल्या अर्बन गव्हर्नन्समध्ये इम्पॉर्टंट पण राहतो। आपले अर्बन गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट नेहमी 3-4-5 वर्षाचे असतात। आय थिंक वेस्ट टू एनर्जी प्लांट आपण सुरुवात करू शकलो। भामासखेडचं आता काम आपला शेवटच्या टप्प्याला आहे आणि त्याच्यानंतर डेफिनेटली जे आपला शहर आहे तो दर दिवशी पाणीचा आपण प्लॅनिंग भामासखेडचं पाणी आल्यानंतर करू शकतोय। पवना वॉटर सप्लाय स्कीमचा संपूर्ण 15 वर्षाचा आपण हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे मार्गदर्शनप्रमाणे आपण त्याला उठू शकलो। ते पण आता आपला फायनल टेंडरिंग स्टेजेसला आहे। पुढचा आपला भविष्याचा इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट असो, डीपीचा संपूर्ण जे एक फायनलायझेशन आहे। डीपीमध्ये पण लोकांचे वेगवेगळे मत आहे, पण मला वाटते शहराच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आपला माइलस्टोन ठरणार आहे। शहराच्या पुढच्या 20 वर्षाचा ड्रेनेजचा, वॉटर सप्लायचा, रोडचा, मोबिलिटीचा सगळा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश करण्यात ऑलरेडी आलेला आहे आणि त्याचे प्रमाणेच आपली कारवाई पण त्या मानाने आपली त्याच्यामध्ये म्हणजे डीपीचे प्रमाणे विकासाची कारवाई आपली सुरू राहणार आहे। डीपी रोडचा मोठा आपण मागच्या वर्षी एक संपूर्ण कार्यक्रम घेतला होता। पीसीएमसीची नेहमी ओळख राहिली आहे की प्रायव्हेट डेव्हलपमेंटच्या आधी पीसीएमसी त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याच्यानंतर दोन्ही आपले महामार्गाचा मुद्दा रिझॉल्व्ह झाला आहे। हिंजवडी आणि वाकडमध्ये जे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा इश्यू असतो तो NHIच्या मार्फत दोन्ही 24 मीटर सर्व्हिस रोडच्या कामला पण मुहूर्त झाला, त्याची पण सुरुवात झाली। नाशिक रोडचा जे संपूर्ण काम आहे त्याची पण आता सुरुवात होतोय। ते पण मोठी लँड बँक जी आहे ती अतिक्रमणित होती आणि ते आता मोकळी झालेली आहे। कुदळवाडीची जी कारवाई देशभरात चर्चेत आली, ती कारवाई तुमच्यासाठी कशी होती? क्रमप्राप्त होतं, त्याचे काय फायदे भविष्यात बघताय तुम्ही? ते डेफिनेटली डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग सिच्युएशन होतं, पण टॉप लिडरशिपचा सपोर्ट असल्यामुळे आपण तो अचीव्ह पण करू शकलो। विशेषतः मला वाटते त्याच्यामध्ये मला धन्यवाद आणि हे आपला पोलीस विभागाच्या CP सरांचा पण दिला पाहिजे। CP सरांनी माझा पर्सनल कोऑर्डिनेशन खूप चांगला होता, टीमचं कोऑर्डिनेशन खूप चांगला होता, म्हणून आपण तो लॉ अँड ऑर्डर पर्यंत सिच्युएशन गेली नाही। आणि फायदे काय भविष्यात? किती जागा एकूण? डेफिनेटली म्हणजे एकतर आपला पोल्युशन आणि या मानाने शहराला खूप मोठा फायदा आहे। आपण DP मध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, बिकॉज आता PCMCच्या नंतर चाकण महानगरपालिका आज नाही तर भविष्यात म्हणजे जे काही ते भाग आहे कदाचित PCMCला येतील, कदाचित नवीन महानगरपालिका होतील, जे काही आपला पुढचा प्लॅन ठरेल त्या मानाने कुदलवाडी आपल्या एक प्रकारे त्या संपूर्ण एरियाच्या सेंट्रल एरिया म्हणून विकसित होणार आहे। आणि त्यावेळी हे जे आपण जागा जे मोठ्या रिझर्वेशनच्या जागा जे ठेवला आहे तो डेफिनेटली शहराच्या दृष्टीने, तसाच तुम्ही DP मध्ये बघितलं असेल पुनवडे पण आपण ठेवला आहे, बिकॉज पुनवडे सुद्धा एक सेंट्रल पॉईंट होणार आहे जेव्हा गहुंजे वगैरे सगळा भाग तुमचा डेव्हलप। तर हे दोन आपले सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट अपार्ट फ्रॉम द करंट सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, अँड आय थिंक तो एक इम्पॉर्टंट मुद्दा। आणि त्यालाच आपला जोडून आपण जे एक मेट्रो आता भक्तिशक्ती ते चाकणचा जे केला तो पण त्या संपूर्ण त्या एरियामधून जात आहे, ज्याच्यातने कुदलवाडीचा आपला CBD पण कनेक्ट होईल, मोर्शीच्या कन्व्हेन्शन सेंटर्स कनेक्ट होईल। सर, शहरातून 3 नद्या वाहत आहेत आणि नदी प्रदूषणाचा मुद्दा कायम चर्चेत राहिलाय, मात्र तुम्ही नदी सुधार प्रकल्पावर फार भर देऊन होतात, त्याचे काय एकूण फायदे असणार आहेत? किती महत्वाचा प्रकल्प ठरतो? खूप महत्त्वाचा प्रकल्प गोविंद 100% ठरणार आहे। त्याच्यामध्ये बरेच लोकांचे मतांतर आहे, त्यांचा पण आपण याच्यामध्ये समावेश केला। काही इकॉलॉजिस्ट होते झाडांच्या संदर्भातला। शहराच्या दृष्टीने रिव्हर क्लिनिंग पार्ट सर्वात मोठा इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामध्ये आपण 2041चा ड्रेनेज मास्टर प्लॅन रेडी केला आहे। बिट्स अँड पार्ट्समध्ये आता जे इंद्रायणीचा आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झाला आहे त्याच्यामध्ये 70 MLDचे आपण STP त्याच्यामध्ये घेतले, इंटरसेप्टर ड्रेन्स घेतले, जेणेकरून नाल्यांचं सगळं पाणी इंटरसेप्टर ड्रेनने आपल्या STP मध्ये जावं। आणि तशीच परिस्थिती आता पावना आणि मुळाला पण आहे। मुळाचा तर आपला ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन सुरू आहे। तर मला वाटते शहराच्या दृष्टीने विशेषतः पावनाचा फ्रॉम फ्लड प्रोटेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू खूप क्रिटिकल रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट ठरणार आहे। सर, तुम्ही पदभार स्वीकारलं त्या दिवसापासूनच 2 गोष्टीवर लक्ष ठेवून होतात, एकतर शिक्षण आणि त्याबरोबर पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प। पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प खूप महत्त्वाचे होते आणि शिक्षणावर तुम्ही जास्त भर दिला, जे महानगरपालिकेच्या शाळा होत्या। काय बदल झाला या कार्यकाळात तुमच्या
आणि तो किती फायदेशीर असणार आहे पुढच्या पिढीला? रिसेंटली एक मी गोविंद लिंक्डइन पोस्ट पण टाकला होता, काही मीडियाने पण तो कव्हर केला. आणि तो मला वाटतं मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये आपली पटसंख्या जी आहे 48,000 वरून 54,000 आणि ऑलमोस्ट आता 55,000, म्हणजे 7,000 मुलं आमचे PCMCची शाळामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये वाढले. आणि तो मी एक पहिला इंडिकेटर समजतो की हळूहळू पालकांचा आता आपल्या याच्यावर आपला एक विश्वास बसतोय. तो आपला आर्ट्स टीचरचा मुद्दा असो, QCH असेसमेंट. आणि QCH असेसमेंटमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक मुलांचे असेसमेंट करत आलोय. त्याच्यामध्ये खूप मोठे त्याच्यामध्ये बदल घडते. आणि एक बदल नाही, म्हणजे आपण 20, 30, 40, 50 बदल त्याच्यामध्ये संपूर्ण एज्युकेशनच्या ॲडमिनिस्ट्रेशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केले. आणि एक विशेष धन्यवाद जे मला द्यावं लागेल ते आपले शिक्षकांचा द्यावं लागेल, की त्यांनी जे आम्ही इनिशिएटिव्ह घेत गेलो त्याला त्यांनी त्यांची स्ट्राईडमध्ये घेतला. खूप पॉझिटिव्हली त्याला इनफॅक्ट युनियन्सचा पण विशेष आभार मी म्हणतो. जेवढे काय आम्ही इनिशिएटिव्ह घेतले सर्वांना त्यांनी पाठिंबा दिला आपले मुलांचेसाठी. पुन्हा बंद जलवाहिनीचा मार्ग आता मोकळा झालाय का? काय स्टेज आहेत आत्ताच्या? पुढे काय बघताय? आपण आता टेंडरिंग स्टेजवर आहोत. मला वाटते पुढचे 2-3-4 महिन्यामध्ये टेंडर पूर्ण होऊन पुढचे जे कमिशनर राहणार आहे त्यांच्यासाठी तो शहराला शुद्ध मिळण्यासाठी खूप महत्वाचा 100% म्हणजे शहराला शुद्ध जल मिळण्यासाठी. आणि जे आधी आपला प्रोजेक्ट 625 MLDचा होता त्याला आपण 750 MLDचा पण करतो, जेणेकरून जेव्हा केव्हा पाण्याची हे वाढेल तो आपण याच्यामधून घेऊ शकतो. लोकाभिमुख सगळं तुमचा कार्यकाळ होता. लोकांशी फार तुम्ही संवादात होता. काय सांगाल? काय अपेक्षा आहेत पुढे? पिंपरी चिंचवडकर आपले लोक खूप सहभाग खूप चांगला देते. महानगरपालिकेने जेव्हा केव्हा लोकांना पुकारलं, म्हणजे तो आपला गणपतीचा वेळ असो किंवा इतर वेळ असो, लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अँड आय थिंक PCMC ॲज अन ऑर्गनायझेशन इज व्हेरी गुड. म्हणजे विशेष एक जे उल्लेख गोविंद करावा असं वाटतंय की कमिशनर टू कमिशनर इनिशिएटिव्स कॅरी फॉरवर्ड होतात. आणि मी नेहमी म्हणत राहतो गव्हर्नमेंटमध्ये इन्स्टिट्यूशनलायझेशन खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो PCMCचे DNA मध्ये कुठेतरी रुजलेला आहे असं मला 100% वाटतं. राजकीय संदर्भामध्ये तुमच्यावर बरेच वेळा लोकांचं म्हणणं होतं की त्यांचा दबाव आहे, असं कधी जाणवलं किंवा काही इन्फ्लुअन्स होता? आपण गोविंद 2 चाक सारखे आहोत. पॉलिटिक्स आणि एक्झिक्युटिव्ह हॅव टू मूव्ह टुगेदर. अँड आय थिंक आय हॅव ऑलवेज टेकन इट इन दॅट स्पिरिट. तर असं काही वेगळा काही झाला नाही, काही हे झाला नाही. प्रत्येक ठिकाणी आपण कोऑर्डिनेट करतो, तसंच इथे करण्याचा प्रयत्न केला. तर हे होते शेखर सिंह, ज्यांनी त्यांची बदली झाल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये जी दूरदृष्टी ठेवून प्रकल्प अस्तित्वात आणले, सत्यात उतरवले, त्याचे दूरगामी आणि चांगले परिणाम या शहराला पुढील काळात बघायला मिळणार आहेत. पुढे सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.